ओम. श्रोते हो, नमस्कार. आज आपण सत्संगाची बखरमधील 14वे प्रकरण सुरू करीत आहोत. 12 ऑगस्ट 2024. वाचन संध्या जोशी, मुंबई. प्रकरणाचं नाव आहे गुरुप्रतिपदा उत्सव, सद्गुरू लीलामृत. परमपूज्य श्री स्वामींनी आपल्याला हा जो उत्सव साजरा करायला दिला आहे, त्या दिवसाचे काय महत्त्व आहे त्याबद्दल विचार मांडणे उचित ठरेल. श्री नृसिंह सरस्वती महाराज हा दत्तप्रभूंचा दुसरा अवतार होता. त्यांचा पहिला अवतार श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या रूपाने होता व त्यांचा कालखंड निव्वळ 30 वर्षांचाच होता. दुसरा अवतार त्या मानाने मोठा म्हणजे सन 1978 पासून सन 1478 पर्यंतचा जवळजवळ 80 वर्षांचा होता. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी कारंजाला वयाच्या 7व्या वर्षापर्यंत ओंकाराखेरीज दुसरा शब्द उच्चारला नव्हता. मुंज झाल्यानंतर गायत्री मंत्राची दीक्षा झाली आणि लगेचच ऋग्वेदातील मंत्राचा ते स्पष्ट उच्चार करू लागले व त्यांचे अलौकिक असे जीवन सुरू झाले. त्यांच्या चरित्रात अनेक विस्मयकारक लीला प्रसंग घडून आले. भक्तांवर त्यांचे सदैव कृपाछत्र होते. पुढील काळात त्यांचे वास्तव्य कृष्णा नदीकाठी भिलवडीला औदुंबर येथे एका चातुर्मासासाठी होते. नंतर कृष्णा पंचगंगा संगमावरील अमरापूर व नरसोबावाडी येथे ते 12 वर्षे राहिले. ती दोन्ही ठिकाणे आज मितीला प्रसिद्ध दत्तक्षेत्रे म्हणून ओळखली जातात. इथल्याच वास्तव्यात एका गरीब वेदाभ्यासी ब्राह्मणाच्या घरी ते भिक्षेसाठी गेले. त्याची परिस्थिती बघून त्यांचे मन कळवळले आणि त्यांनी ब्राह्मणाच्या घरातील घेवड्याचा वेळ मुळासकट उपटून टाकला व ते निघून गेले. या कृतीमुळे पत्नीला वाईट वाटले, पण ती जागा थोड्या वेळाने खणल्यावर तेथे सोन्याच्या नाण्यांनी भरलेला हंडा मिळाला. त्या पतीपत्नींना पश्चात्तापही झाला आणि अतीव आनंदही झाला. त्यांचे दारिद्र्य समूळ नष्ट झाले आणि स्वामींजवळ जाऊन त्यांनी क्षमा मागितली. त्यानंतर श्री स्वामी महाराजांचे वास्तव्य भीमा अमरजा संगमावरील गाणगापूर क्षेत्रात 2 तपे होते. याच ठिकाणी असताना कुमसी ग्रामातील त्रिविक्रम भारती या भक्तावर त्यांच्या मनात किलमिश असतानाही कृपेचा वर्षाव केला व परमार्थातील अत्युच्च अनुभव दिला. बिदरचा बादशाह मांडीवरच्या गळूमुळे त्रस्त होऊन त्यांच्या चरणाशी जेव्हा आला तेव्हा पूर्वजन्मीच्या रजकाची बादशाहला आठवण करून दिली. त्याच्यावरही कृपा करून रोगमुक्त केले. परंतु याच प्रसिद्धीच्या कारणामुळे लोकसंग्रह अफाट वाढला. नंतर मात्र स्वामींची निर्वानिर्वीची भाषा सुरू केली व आपण श्रीशैल्याच्या यात्रेला निघून जाणार असे जाहीर केले. भक्त समुदायाचा कळवळा पाहून आपण निरंतर गाणगापूरला सूक्ष्म रूपाने असणार आहोत असे आश्वासन दिले. भक्तजनांच्या अंतःकरणात ते निघताना कालवा कालव आणि वेदना झाल्या. नदीपात्रावर अनेक पुष्पाने सुशोभित असे कर्दळीच्या पानांचे आसन तयार केले. आसनस्थ झाल्यावर सर्व शिष्यांना परत जाण्याची आज्ञा केली. तो दिवस होता माघ वद्य प्रतिपदा. या दिवशी नृसिंह सरस्वती महाराज निजानंदात निमग्न असताना नदीत अदृश्य झाले. गायन सेवा करीत समाधान आणि आनंदात राहावे असा त्यांचा संदेश होता. त्यानंतर प्रसाद पुष्पेही परत मिळाली. अशा रीतीने दृश्य स्वरूपातल्या अवतार समाप्तीचा दिवस साजरा केला जातो. पुढे सरस्वती गंगाधर यांनी लिहिलेल्या श्री गुरुचरित्र या ग्रंथामुळे दत्त संप्रदायाचा खूप प्रसार झाला. अगणित भक्तांना त्या प्रासादिक ग्रंथामुळे अनुभव येत राहिले. नंतर कर्दळीवनात गुप्त झाल्यावर 300 वर्षाची श्री नृसिंह सरस्वती महाराजांनीच श्री स्वामी समर्थांचा अवतार घेतला. अक्कलकोट म्हणजे प्रज्ञापूर मुक्कामी 22 वर्षांचे त्यांचे वास्तव्य होते. त्यावेळच्या अद्भुत कथा आणि लीलाप्रसंग
त्यांच्या बखरीमुळे आणि इतर पुस्तकांमुळे सर्वश्रुत आहेत. आजच्या विवेचनात सद्गुरू आणि त्यांचे प्रिय शिष्य यांची काही उदाहरणे आपण पाहणार आहोत. नारद भक्तिसूत्रात नवविधा भक्तीची लक्षणे सांगितली आहेत. तो श्लोक असा आहे: श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. हे सारे भक्तीचे प्रकार सांगितले आहेत. त्यातला आपल्याला जो प्रकार भावतो त्याचा स्वीकार करून तो जीवनात उतरवला तर नक्कीच देव त्याची दखल घेतो. पवनसुत हनुमान हे प्रभू रामचंद्राच्या दास्य भक्तीसाठी प्रसिद्ध आहेत. सख्य भक्ती काही औरच आहे. त्यात सद्गुरू आणि त्यांचे शिष्य यांचा मिलाप आहे. एकमेकांविषयी अपार प्रेम आहे. काय वर्णन करावे गुरूंचे शिष्यावरचे प्रेम? शिष्यापेक्षाही काकणभर त्यांचेच जास्त प्रेम असते. शिष्याच्या मनात कधी काही विकल्प आला तरी गुरु त्याला सोडून जात नाहीत. स्वामींच्या सहवासातील घडलेली गोष्ट मोठी रंजक आणि मार्मिक आहे. एका गुरुभक्तांकडे AIMS दिल्ली येथे डायरेक्टर म्हणून निवृत्त झालेले डॉक्टर NK भिडे स्वामींना भेटायला गेले. गोंदवलेकर महाराजांचे भक्त तर ते होतेच, पण विद्वान, गुरुमार्गी आणि स्पष्ट वक्ते म्हणूनही प्रसिद्ध होते. ते स्वामींना म्हणाले, आमच्यावर कृपा केव्हा करणार? तेव्हा श्री स्वामी सहजपणे म्हणाले, भांडे स्वच्छ पाहिजे म्हणजे त्यात काही घालता येईल. तेव्हा भिडेसाहेब म्हणाले, आमची भांडी नेहमीच अस्वच्छ आणि खरकटी असतात, म्हणजे आम्हाला कधीच गती नाही. त्यावर श्री स्वामी म्हणाले, त्याला काय करता येणार? भिडे म्हणाले, अहो असे कसे म्हणता? देवाकडून तुमची नेमणूक झालेली आहे गुरु म्हणून. आमची भांडी तुम्हीच घासायची, स्वच्छ करायची आणि अमृत भरायचे तर खरं. हे त्यांचे वाक्य स्वामींना आवडले आणि ते पोट धड धरून हसू लागले आणि म्हणाले, तुम्ही भांडी खरकटी करायची आणि मी भांडीवाला ती स्वच्छ करायची असंच ना? असे म्हणून पुन्हा हसू लागले. सगळ्यांना सगळं समजलं. नंतर मात्र म्हणाले, बरं बरं, आम्ही लक्ष देऊ तुमच्याकडे. आम्ही पुन्हा पुन्हा त्या चुका करतो आणि गुरूंकडे अपार करुणा असल्यामुळे त्यांना त्या निस्तराव्या लागतात. हाच या संवादाचा सारांश होता. सद्गुरूंनी शिष्यांच्या प्रेमापोटी अत्यंत उदारपणे मोकळीक दिल्यामुळेच सख्य भक्ती निर्माण होते व अशा प्रकारचे संभाषण होऊ शकते. या पुढचा भाग आपण उद्याच्या क्लिपमध्ये ऐकूया. धन्यवाद. हरिओम तत्सत.